नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. माझी सकाळची कामे आवरलेली आहे आणि आता मी घेत आहे चहा. जोपर्यंत चहा घेत नाही तोपर्यंत मनाला फ्रेश वाटत नाही. तर मी सर्वांसाठी चहा केलेला आहे, सर्वांना दिलेला आहे आणि आता मी पण चहा घेत आहे. आज मला बनवायची आहे इडली, कारण माझ्या मुलाला डब्यासाठी इडली हवी होती. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी कालच भिजत ठेवली होती. रात्रीचं 10 वाजता मी काढलं आणि रात्रभर भिजत ठेवलं. तर अशा प्रकारे हे मॅटर खूप छान असं फुललेलं आहे. तर इकडे मी चिंचा पण भिजत ठेवलेल्या आहे. वरणाला तडका देण्यासाठी आंबट गोड वरण छान लागतं इडल्यासोबत. तर यासाठी हे मी सर्व जे टोमॅटो कांदा आहे ते सर्व चिरून घेतलेलं आहे. तर इकडे आमच्याकडे थोडा थोडा पाऊस सुरू होता. 15 दिवस झाले पाऊस नव्हता, तर आज आला होता पण तोही कमी. आणि इकडे मी वरणाला तडका दिलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इडली बनवली आहे. खूप छान फुललेली आहे आणि पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे. इडली झाल्यानंतर मी माझ्या मुलाला खायला दिली, कारण तो जाणार आहे स्कूलमध्ये. तर बघा किती छान अशी इडली तयार झालेली आहे. आणि तो खाल्ल्यानंतर त्याच्यासाठी मी टिफिन बनवला, टिफिन रेडी केला आणि तो आता रेडी झालेला आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर तो त्याचे पप्पा त्याला स्कूलमध्ये सोडत आहे. तर बघा, तो जाईपर्यंत त्याचे मस्त्या ह्या चालूच असतात. तर बघा, मी माझा संपूर्ण पसारा आवरून गॅस वटा, किचन वटा सर्व स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी माझी जी कपडे आहे ते पण धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर बसलेले आहे मी ब्लाऊज कट करण्यासाठी. तर हे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट. तर हे माझंच आहे. आधी मी अस्तर कट करणार, त्यानंतर मग मेन फॅब्रिक. तर बघा, अशा प्रकारे मी बोटनेकमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. आणि त्यानंतर मग मला जायचं होतं बाहेर, तर त्यामुळे मी अर्धाच ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर मी कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि 5 वाजले होते. तर मग मी चहासुद्धा करून घेतला. आणि इकडे मी जे काही चहा पाण्याची दिवसभराची जी भांडी होती तर ती मी संपूर्ण घासून घेतलेली आहे. तर दिवसभरात 2-3दा भांडे हे निघतातच. आणि त्यानंतर मग मी घराला झाडूसुद्धा मारून घेतलेला आहे. सायंकाळच्या वेळेला घरातील जे झाडू आहे तर ती मारायलाच हवा. जी काही निगेटिव्ह जी काही ऊर्जा असते तर ती निघून जाते असे म्हणतात. यावेळेला सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी येते, त्यावेळेस घर हे आपलं स्वच्छच असायला हवं. म्हणून मी घरातील आणि बाहेरचं पूर्ण ठिकाणचं झाडू मारलेलं आहे. आणि आता पाऊससुद्धा गेलेला आहे. सकाळी थोडासाच पाऊस आला, असं वाटलं होतं खूप येईल पण नाही आला. 15 दिवस झाला आमच्याकडे पाऊस नव्हता, तर थोडासाच पाऊस आलेला होता. त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झालेली होती. मग मी देवापुढे दिवा लावून घेतलेला आहे. सायंकाळच्या वेळेला दिवाबत्ती केल्यानंतर घरामध्ये एक प्रकारे खूप असं छान वातावरण राहतं आणि मनालाही प्रसन्न वाटतं. घरातही सकारात्मक ऊर्जा राहते, पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे घरातील देवापाशी दिवा आणि अगरबत्ती ही करायलाच हवी. त्यानंतर मी मग घरातील दिवाबत्ती झाल्यानंतर बाहेरसुद्धा तुळशीला पाणी घातलं आणि महादेवाला सुद्धा पाणी घालून दिवा लावला. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.